सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। कांद्यांच्या दरात मोठी घसरण, कांदा उत्पादक शेतकरी हैराण। धुळे जिल्ह्यात विविध भागात कांदा काढणी सुरू असून यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे, परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरांमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे। यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले। आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले। उन्हाळी कांद्यांची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आलाय। 1,500 रुपये क्विंटल पर्यंत दर घसरलाय। धुळे जिल्ह्यात कांद्यांचे क्षेत्र विस्तारत असून अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात। जिल्ह्यातील कांदा इंदोर, नाशिक, मुंबई, गुजरातच्या बाजार समितीत जातो। यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून त्यातच मागील 15 दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागलाय। आवक अधिक असल्याने दरात उतार आलाय। महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला 4,000 पर्यंत भाव मिळत होता। मागील 10 दिवसांपूर्वी 2,500 रुपये क्विंटलने कांदा विकला, पण सध्या तर 1,600 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जाते। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। माझे नाव दिनेश बटू पाटील, राहणार नगाव। दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे, मात्र यावर्षी कांद्याचं अपेक्षित उत्पन्न नाही आहे। उत्पन्न एकदम कमी आहे व कांद्याला बाजार समितीत भावही मिळत नाही आहे। कांद्याला, उन्हाळी कांद्याला, चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमीत कमी 900 आणि जास्तीत जास्त 1,200 रुपये बाजारभाव मिळत आहे। ह्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याला जगावं की मरावं, शेतकऱ्याचं पोटही भरत नाही आहे आणि भुकाही मरत नाही आहे। कारण की ह्या भावामध्ये मजुरांचाही खर्च निघत नाही, खताच्याही किमती ह्या दुपटीने वाढलेल्या आहेत व मजुरांची मजुरी ही 100 ते 150 रोजापासून तर 300 ते 400 रुपये रोजापर्यंत गेलेली आहे। आणि आम्ही रात्रंदिवस या कांद्याला पूर्ण 4 ते 5 महिने पाणी भरतो व 5 महिने जे पीक आम्ही वागळवतो, कांदा एवढसा असतो, आपल्या बोटापेक्षाही कांद्याची पात लहान असते, पण त्याला एवढा करावा लागतो। त्यासाठी आम्हाला 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागतो आणि त्याला दर 8 दिवसातनी 1 ते 2दा पाणी द्यावं लागतं। पण आम्ही उत्पन्न का नाही, मार्केट कमिटीत किंवा बाजार समितीत कांदा नेल्यावर आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटत नाही आहे। शेतात शेतात उत्पन्न भेटत नाही आहे, मार्केट कमिटीमध्ये भाव भेटत नाही आहे। आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे। कारण की आणि दरवेळेस आम्ही जरी कांदा, हे पाण्यावर सर्वात जास्त पाणी कांद्याला लागतं, विजेचाही जबरदस्त लपंडाव चालू आहे। वारंवार आंदोलनं करून वीज कंपनीला विद्युत पुरवठा वेळेवर करा, आम्हाला लाईट देऊ नका, दिवसालाच लाईट द्या, वारंवार वीज कंपनीला विनंती करूनही आम्हाला दिवसा लाईट भेटत नाही आहे। ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, आम्हाला रात्री पिकांना पाणी द्यायला यावंच लागतं आहे। कारण की पिकाला जर पाणी दिलं नाही, उन्हाच्या कडाक्यात ते जळून खाक होणार आहे। म्हणून आम्हाला यावर्षी पाणीही कमी आहे। पाणी कमी असल्या कारणामुळे 4 विहिरींचं पाणी टाकून आम्ही कांदे जगवतोय, पण भाव मिळत नाही। भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून सरकार आलंय, त्या वेळेपासून कांद्याला, कपाशीला, हरभऱ्याला कुठल्याच गोष्टीला भाव नाही आहे। प्रभू रामचंद्र हे 14 वर्षाच्या वनवासाला गेले होते, परंतु आम्ही शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण 16 वर्षाच्या वनवासात अटकलेलो आहे। कारण की 16 वर्ष 2029 पर्यंत आम्हाला माहिती कुठल्याच गोष्टीला भाव राहणार नाही आहे, कुठल्याच गोष्टीचा हमी भाव नाही आहे। कपाशीचं तसं आहे, कांद्याचं तसं आहे, हरभऱ्याचं तसं आहे, प्रत्येक गोष्टीला, कुठल्याच गोष्टीला आम्हाला या वर्षी भाव नाही। आमची अपेक्षित मागणी एकच आहे की कांद्याला कमीत कमी 2,000 रुपये भाव दिला गेला पाहिजे। 2,000 रुपये कांद्याला जर अपेक्षित व्यवस्थित भाव मिळाला
तर आम्हाला हे कांदा परवडेल, नाही तर काहीच परवडणार नाही आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याला आता पावसाळी कांद्याला घरून शेतकऱ्यांनी भांडवल टाकलेलं आहे, पैसा हा घरून टाकलेला आहे. तरी आम्हाला कांद्याला अपेक्षित ही किंमत देण्यात यावी व कांद्याला 2000 रुपये हमी भाव देण्यात यावा. जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.